एक तर हा भाजपाचा जनता दरबार नाही आहे, हा सरकारचा जनता दरबार. हा पहिला वाक्य. मंत्री महोदय कुठल्या पक्षाचे नसतात, त्यामुळे भाजपचा वलय असेल, परंतु मंत्री हा सर्वसामान्य लोकांचा असतो. हा जनता दरबार घेतला. मी पण आमदार झाल्यापासून 7-8 जी साऊथ जी नॉर्थ कमिशनरांकडे जनता दरबार आहेत. सगळेच प्रश्न सुटत नाही, त्यातून काहीतरी एखाद दुसरा प्रश्न सुटला तरी जनतेला तेवढा दिलासा. दादर माहीममध्ये जर आपण बघितलं असेल तर दोन्ही ठाकरेंची ताकद आहे. त्या ठाकरेंच्या ताकदीला शह देण्यासाठी अशा पद्धतीचं जनता दरबार आयोजित केले जात आहेत. असं काय नाही, जनता दरबार आम्ही सुद्धा घेतो, फक्त आम्ही वॉर्ड लेवलला घेतो. आज मंत्री महोदय आल्यामुळे हे जरा स्वरूप मोठा दिसतोय. नाहीतर जनता दरबार लोकांच्या मी दर महिन्याला वॉर्ड ऑफिसर किंवा डीएमसी किंवा ते सगळे अधिकाऱ्यांना घेऊन आमच्या विभागातल्या जनतेला मी घेऊन येतो दर महिन्याला जी साऊथ आणि जी नॉर्थमध्ये. पण काही प्रश्न मांडणार आहात की मंत्र्यांनी सोडवायला हवेत? मंत्र्यांनी तर सोडवायलाच पाहिजे, कारण दादर हा असा आहे की मुंबईचा हृदय आहे. त्या हृदयामध्ये आज ट्रॅफिक जाम होतोय, त्याची समस्या महत्वाची आहे. पार्किंगची व्यवस्था आहे, लोकांना पार्किंग आता कमर्शियल रेटनी देतात. त्याचा मी कमिशनरांकडे सुद्धा लेटर दिलाय, बीएमसीकडे दिला. आता जनता दरबारमध्ये आपण ते मांडू. मंत्री महोदयांनी लगेच डिसिजन घ्यावं ते. बघा, फेरीवाल्यांचा माझा कधीच विरोध नसतो, कारण फेरीवाले जर खरोखर मेहनत करत असतील तर त्यांच्यासाठी बघा, यांच्याकडे डाटा सगळ्यांकडे आहे. फेरीवाल्यांचा जो फेरीवाला वर्षानुवर्ष काम करतोय तिथे किंवा धंदा लावतोय, त्यांना तिथे बसावं, एक लाईन द्यावी त्यांनी. फुटपाथ तर फुटपाथ, रोडच्या कडेला तर रोडच्या कडेला. परंतु कुठेतरी धोरण बीएमसीने आकार. आता काय झालंय, त्या म्हणजे हे आपले फेरीवाल्यांवरती ऍक्शन कोणी येऊन घेतो? ठरवा ना, बीएमसी घेईल, पोलीस घेईल, काहीतरी एखादा ठरवा. मग बीएमसी घेत असेल तर पोलिसांना घ्यायची काय गरज आहे? मग म्हणजे पोलीस सर्वश्रेष्ठ आहेत काय? बीएमसीला यांचा विश्वास नाही काय? असा प्रश्न निर्माण होतोय. नाही, मी जनता दरबार बघा जनतेचा आहे, मी सुद्धा एक जनता आहे इकडचा, त्यामुळे आणि आमदार सुद्धा आणि जनता सुद्धा. त्यामुळे इथे वैयक्तिक कुठल्या पक्षाचा इथे जनता दरबार ना, जनतेसाठी ठेवलेला, मंत्र्यांनी सरकारने ठेवलेला, त्यामुळे त्याच्यामध्ये मी थांबणार ना. पण याचं स्वरूप एक इव्हेंट सारखं दिसतंय. आता काय होते, वॉर्ड ऑफिसरला स्वतःची किंवा बीएमसीला स्वतःची थाप म्हणजे पाठीवर थाप मारून घेण्यासाठी खर्च करत असेल. मंत्री महोदयांनी मला वाटत नाही सांगितलं असेल की एवढा खर्च करा म्हणून. काय गरज नाही खर्च करायची. थोडा शेड लावली असते ती लोक बसले असते. हा, मग ते आता मी काय म्हटलं, इकडचे जे प्रशासक आहेत त्यांना स्वतःवरती थाप मिळवून घ्यायचे, म्हणून ते दाखवतात मंत्री महोदयाला आम्ही तुमच्यासाठी एवढं केलंय म्हणून. आज नारळी पौर्णिमा आहे, आज नारळ फोडीचा खेळ खेळला जातो. नारळ फोडायला बघतो नाही, मी माझ्या राजकीय दृष्टिकोनात मी कधी फोडाफोडी केली नाही किंवा कोणाचा डोका फोडावा, कोणाचा वाईट चिंतेलं नाही. बघा, सामाजिक क्षेत्र करत होतो मी आतापर्यंत. सामाजिक क्षेत्र करता करता मी राजकीय क्षेत्रात वळलं. त्यामुळे राजकीय क्षेत्र हा माझ्या मताप्रमाणे जे इलेक्शनचे 10 आणि 15 दिवस असतो तेवढा, नंतर एकत्र खेळीमेळीच्या वातावरणात राहावं. कारण का इथे कोण कोणाचं वैयक्तिक दुश्मनी नाही, फक्त त्यापुरता ज्याला त्याला आपला, जसं आपला घर ज्याला त्याला प्यारा आहे तसा पक्ष आपण ज्याला त्याला प्यारा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.